हाय गाइज, वेलकम बॅक टू माय चॅनल. काय होईल जर सोन्यानी चित्र तयार केली जात असती तर नक्कीच ते चोरीला जातील. पण आपल्या भारतामध्ये अशी एक चित्रशैली ज्यामध्ये सोन्याचं वर्क वापरून चित्र ही तयार केली जात आहेत. तमिळनाडूच्या तंजोर या चित्रशैलीबद्दल आज आपण बोलणार आहोत. तंजोर ही एक अशी प्रसिद्ध चित्रशैली आहे ज्यामध्ये वेगळे रंग, रचना आणि जेसो वापरून ही फळीवर चित्र काढून त्याच्यावरती जेसो लावून वर्क केलं जातं आणि त्यावर मणी, वेगवेगळ्या प्रकारचे काचा आणि सोन्याचं वर्क असं वापरून हे चित्र तयार होतं. दिसायला अगदी सुंदर आणि एकदम नाजूक काम असलेलं हे चित्र आपल्याला या चित्रात आपल्याला देवी देवता, धार्मिक स्थळं, संत महात्मे यांचं दर्शन होतं. पूर्वीच्या काळी ही चित्र मोठ्या आकारात बनवून ती सजावटीसाठी घरात ठेवली जायची. या चित्रांमध्ये मित्रांनो आपल्याला युरोपियन एम्पायरचा किंवा साम्राज्याचा मोठा प्रभाव दिसून येतो. स्थानिक भाषेत याला पळगई पदाम असं म्हणतात. ही चित्र लाकडी फळी घेऊन त्यावर चित्र रेखाटून जेसो वापरून, जेसो आधी लावला जातो चित्रांप्रमाणे बारीक आणि त्यावरती कलर करून त्यावर गोल्डन केलं जातं. तर हे चित्र दिसायला खूप छान आणि उठावदार दिसतं. यामध्ये देवतांचे जास्त फोटोज आपल्याला बघायला मिळतात. तंजावरच्या चित्रांमध्ये आपल्याला युरोपियन साम्राज्य, मराठा साम्राज्य, विजयनगर आणि डेक्कन यासारख्याचा प्रभाव जास्ती बघायला मिळतो. चित्रशैली 1600 ते 1700 मध्ये उदयास आली. इंग्लंडमध्ये, कोपनहेगनमध्ये आणि डेन्मार्कमध्ये याची संग्रहालये केली आहेत. तसेच आपल्या चेन्नईमध्येही याची संग्रहालये आहेत. या चित्रांमध्येही नॅचरल कलर वापरलेला गेलेला असतो आणि ज्यामध्ये निळा, हिरवा आणि लाल हे मुख्यतः 3 कलर जास्ती वापरले जातात, बघायला मिळतात. ही चित्रशैली मित्रांनो 1700 ते 1800 दरम्यान उदयास आली. डेन्मार्क, कोपनहेगन या ठिकाणी त्याचे संग्रहालयात जतन केलेले आहेत फोटोज, चित्र. आणि आपल्या चेन्नईमध्येही एक संग्रहालय आहे, त्यामध्ये ही चित्र आपल्याला बघायला मिळतात. तर मीही हे चित्र काढून बघणार आहे. तुम्हीही साध्या कलर वापरून ही चित्र काढू शकता, जेसो वापरून. लेट्स स्टार्ट.
चित्र काढून रेडी आहे. मी यामध्ये सोनेरी कलर आणि वॉटर कलर वापरलेत. हे चित्र कसं वाटलं मला कमेंटमध्ये कळवा. आणि हो, जर तुम्हाला गाणी किंवा स्तोत्र ऐकायला आवडत असतील तर मी केलेले व्हिडिओ इथे लिंक करते, ते नक्की ऐका. भेटूया पुढच्या भागात. बाय.